तर नमस्कार मित्रांनो, गप्पा गोष्टी आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा खूप खूप असं सहर्ष स्वागत आहे. खरं सांगायचं झालं तर आज आपण एका खूप वेगळ्या विषयाला आज आपण हात घालणार आहोत. खरंच जर तुमच्यामध्ये जर क्षमता असेल, जर तुमच्यामध्ये जर जिद्द असेल, तर तुम्ही कुठल्याही गोष्टीला तुम्ही गवसणी घालू शकता. हे सिद्ध केले एका मेंढपाळाने. हो, मी आज बोलणार आहे वीरदेव ढोणे या धनगर समाजातील एका मेंढीच्या मेंढपाळाबद्दलची ही घटना तुम्हाला मी आज सांगणार आहे. ज्यांना IPS ही परीक्षा UPSC मधून त्यानं ती पास केलेली आहे आणि खरंच त्याला आमच्याकडून सलाम आहे. एका खूप गरिबीतून त्यानं वरती येत एक खूप परिश्रम घेत त्यानं ही पायरी त्यानं आज गाठलेली आहे. खरं सांगायचं झालं तर आजच्या या मार्गक्रमण करत असताना, अभ्यास करत असताना किंवा शैक्षणिक धोरण राबवत असताना कोणालाही या गोष्टी सोप्या नसतात. मित्रांनो, खरं तर त्यानं ज्या पदवीवरती असतो गेला आहे, त्याचं स्वतःचं म्हणणं आहे की त्याला या पदवीपर्यंत जाण्या जो त्याला आज तो IPSचा हुद्दा त्याला भेटला आहे, हे काय सहजासहजी त्याला भेटलेलं नाही. त्याने खूप परिश्रम घेतले आहे आणि या परिश्रमाला मूलभूत साथ, एक मोलाची साथ त्याला काही त्याच्या मित्रांनी देखील केलेली आहे. तर वीरदेव ढोणे हा एक पोस्टमनची नोकरी देखील करत होता आणि ही नोकरी करत असतानाच त्याला वाटलं की आपण या पदापेक्षा अजून कुठेतरी आज आपण मोठं पद देखील आपण घेऊ शकतो, त्यासाठी आपण प्रयत्न केलेले काय हरकत आहे. तर त्यानं दिल्लीला पण काही त्यानं याबद्दलचे UPSCचे क्लासेस केले होते. मात्र पाहिजे तसं त्याला त्या ठिकाणी सहवास भेटला नाही आणि शेवटी तो परत नंतर निघून आला. आणि मित्रांनो, एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी आहे की परीक्षा दिल्यानंतर ज्यावेळेस वीरदेव ढोणे यांना त्यांच्या परीक्षेचा निकाल पाहायचा होता, तर त्यांचा मोबाईल चोरी गेला होता. पहा किती रंजक काही गोष्टी असतात, नाही का. तर त्याचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर त्यांनी स्वतः पोलीस चौकीमध्ये जाऊन याबद्दलची तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही आणि त्यांना उडवडीचे उत्तर देऊन तिथून बाहेर पाठवून दिलं. तर मित्रांनो, वीरदेव ढोणेचं पण एक वाक्य असं आहे की ज्यावेळेस या परीक्षेचा निकाल लागला त्यावेळेस ते काही मेंढ्यांच्या मागे गेलेले नव्हते. म्हणजे जे आपला लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे याच्यावरती देखील ते खूप नाराज झालेले आहेत. ते म्हणते की काहीतरी तुम्ही स्वतःच्या TRP साठी तुम्ही रंगवून काही गोष्टी सांगता, हे चुकीचं आहे, हे त्यांची कमेंट आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस UPSCचा रिझल्ट लागला त्यावेळेस हे मात्र खरं आहे की त्यांना त्यांच्या मित्रांकडूनच कळालं की त्यांनी पास झालेले आहेत आणि त्यांनी IPS क्रॅक केलेला आहे. तर मित्रांनो, असं आपण ज्याला म्हणू की तुमच्याकडे जर हुनर असेल, तुमच्याकडे जर टॅलेंट असेल, तर तुम्ही कुठलीही गोष्ट तुम्ही मिळवू शकता. आणि आजच्या पिढीला हे खूप मोठं काय म्हणू आपण त्याला, की खूप मोठं एक त्यांनी दाखवून दिलंय की तुम्ही काही पण करू शकता आणि कधी पण करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आईला काय होते माहिती